Good evening, Miss. Hello, good evening, everybody. Good evening, ma'am. Yeah, just give me 2 minutes. I'm just coming. Okay, just give me 3 minutes. I'm just coming. Yeah, Okay. yeah, yeah. गुड इव्हनिंग. आवाज येतो माझा सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये लिहा पटापट. ओके, तर आता तनुजा मॅडम तुमच्याशी बोलल्याच. जरा मॅडमकडे इमर्जन्सी आहे. मॅडम एक 5 मिनिटात परत जॉईन होत आहेत. ओके, तोपर्यंत जरा वाट बघा आणि मॅडम जे घेणार आहेत ते लेसन जरा रीड करा. एकमेकांमध्ये मेसेजिंग चालू करू नका, जे तुम्ही नेहमी करता. ओके, येस, थँक्यू. सो प्लीज रीड समथिंग. मॅडम विल जॉईन सून. ओके.
कोणाकोणाची एक्झाम वगैरे चालू झाली आहे का? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. काही मुलांच्या एक्झाम चालू झाल्या, ज्यांच्या झाल्या त्यांनी जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. आणि कधी होणार आहे असं काही सांगितलंय का? ओके, मानसीची चालू आहे, गौरवची चालू आहे. ओके, ओके, निधीची 15 पासून चालू होणार आहे. ठीक आहे. ओके, गौरव चालू कधी झाली एक्झाम तुझी? ज्यांच्या एक्झाम चालू आहे ती फायनल 4 मार्चला चालू झाली आहे. ही फायनल एक्झाम आहे की प्रॅक्टिस टेस्ट चालू आहे? व्हेरी गुड. आणि तुमचे बरेचसे सिलेबस कम्प्लीट होत आले, त्यामुळे आपण पण प्रॅक्टिस टेस्ट चालू करणार आहोत. ओके, त्यामुळे अभ्यास चालू ठेवायचा सगळ्यांनी. Good evening, madam. I am now. येस मॅम, थँक्यू सो मच. यू कॅन कंटिन्यू नाव. ओके, Yes, thank you, ma'am. या मॅम, बाय. Yes. Hello, everybody. Sala. Let us start with our. I'm doing the presentation. Yes. Let us take that chapter which we had decided, and I hope. Yes, revision. Oh, great. Mansi is excited. Kya baat hai? I think everybody is excited. Yeah, even I'm excited. Mm, 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 mm. You see, Are Gaurav, how was your exam that day? You had exam chemistry. Was it good? त्या दिवशी झालं होतं ना? Is Gaurav there? I think yes, Gaurav is there. Yes, ma'am. Ha, it was easy. Very good, very good. See, I'm not interested in marks. मला मार्कांमध्ये म्हणजे इवन तुम्ही पण तुम्हाला किती आलं किंवा सोडवताना आनंद वाटला ह्याला महत्व द्या. काय मार्कांसाठी अभ्यास करू नका, त्यांनी मजा येणार नाही. पण मी जो अभ्यास करतो ते मी एन्जॉय करते की नाही हे महत्वाचं आहे. डू यू ऑल अंडरस्टँड दॅट? अरे आज सायली नाहीये का? ओके. He is absent. She's absent. Okay. So just always I tell you किंवा म्हणजे अवांतर वाचन करा, त्याच्यानंतर तुम्ही थोडं माहिती मिळवा. You should enjoy the subject. You should enjoy what you are doing. Okay, so that's more important. Anyways, let us. रिव्हिजन करायची का चॅप्टरची एकदा पूर्ण काय कसं जायचं की शुड आय आस्क यू क्वेश्चन्स हाऊ डू वी गो अबाउट इट रिव्हिजन घ्यायची आहे करून कसं करणार आहोत आपण Miss, if you want, you can take or you can ask the question answers. आय थिंक आय विल जस्ट डू अ स्मॉल रिकॅप म्हणजे मला समाधान मिळेल ओके आय विल बी हॅपी ओके चेंजेस फिजिकल जस्ट 1 मिनिट हा 1 मिनिटात मी आले
तुम्ही क्रोसिनची गोळी घ्या ना आता. ठीक आहे. Okay, so now here you are. Changes physical and chemical. आपल्या आजूबाजूला what are the changes occurring in the surrounding? What is we had done? Man-made changes आणि what are these changes? So can anybody tell me what is meant by man-made changes? The changes which has been done by the man. The changes which have been done by man. Everybody agrees. हे बघा ह्याच्यामध्ये ना सगळ्यांनी भाग घ्यायचा. म्हणजे एकच सायली किंवा मानसीनी नाही सांगायचं. आता मानसीनी सांगितल्यानंतर दुसऱ्यांनी पण मग हे करायचं. आय होप एव्हरीबडी. मला आता पुन्हा नावं वेदिकाचं बरोबर आहे, गौरवचं बरोबर आहे, दर्शना बरोबर आहे का, निधीचं पण बरोबर आहे, आर्याचा भाऊ आहे मला वाटतं, तिचं नाव काय बरं, कार्तिक. कार्तिक. ओके. फक्त इकडे साबळे आय थिंक मला ते नाव लक्षात येत नाहीये. शीच प्राजक्ता. प्राजक्ता इशी देर प्राजक्ता. प्रत्येकाने भाग घ्यायचा, नुसतं आपला ऑन ठेवायचं नाही. आणि हा वैभवच आहे का रणदिवे? नो मिस, शी इज श्रुती. श्रुती. ओके. सो दिस दर्शना पवार, शी इज चिन्मयी. ओके. मग आता प्लीज तुम्ही भाग घ्या ह्याच्यामध्ये. असं मानसी आणि सायली नेहमी गौरव हे करत असतं, समटाइम्स वेदिका असते, पण आता मला असं वाटतं की तुम्ही पण ह्याच्यामध्ये हे घ्यायचं. निधी ऑल्सो राईट? निधी, आय एम राईट? निधीच आहे ना? शी हॅज पुट अ नाईस लवली आहे. ओके फाईन. सो मॅनमेड चेंजेस जसं मानसी म्हणाली तसं की या Ma'am, can I? येस गौरव टेल. Ma'am, the man-made changes are the man-made changes means the changes made by man by using the chemical is called man-made changes. बरं, आता ह्या प्रश्नाला मी मार्क पूर्ण देणार नाही. का बरं? यू टेल मी वाय आय विल नॉट गिव्ह मार्क्स. म्हणजे मार्क्स म्हणजे आता हे मला पूर्ण वाटत नाहीये आन्सर. का? The definition is half. ओके. येस निधी, गो अहेड. Miss, I am audible? Yes, you're audible. Man-made changes examples are cutting down the trees, making chairs, etc. Very good. This is lacking. So remember, कधी डेफिनेशन विचारलं ना तर नुसतं तिथेच नाही थांबायचं. यू शुड बी गिव्हिंग एक्झाम्पल्स ऑल्सो. म्हणजे का कधी कधी असं असतं की हाफ मार्क 1 मार्काचं असेल तर हाफ मार्क फॉर द डेफिनेशन, हाफ मार्क फॉर दी एक्झाम्पल. डू यू अंडरस्टँड? म्हणजे तुम्ही डेफिनेशन बरोबर दिलंय, पण त्याच्याबरोबर यू शुड ऑलवेज बी गिव्हिंग अन एक्झाम्पल. बरं, दुसरा प्रॉब्लेम मला हे म्हणायचं की समजा इंग्लिशचा प्रॉब्लेम येत असेल तर थोडं मराठी थोडं इंग्लिश असं सांगा. ओके. पण भाग घ्या प्रत्येकाने. आय एम व्हेरी हॅपी. निधी जसं, गौरव इज देअर, मानसी, पण बाकी सगळ्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये आज अदर बिकॉज इट इज रिव्हिजन. नाही तर मग मजा काय आहे. एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट इन सायन्स. व्हेरी करेक्ट. फाईन. सो लेट अस गो अहेड. these are the changes which are taking place. हे मागे आपण बघितलं होतं. What kind of changes are they? So whether we have to discuss only man-made and because chemical physical अजून आलेलं नाहीये. Are they natural or man-made changes? Then what points will you consider while classifying the following changes into 2 groups? A fruit falling a tree, rusting of iron, raining, lightning and electric bulb आणि cutting the vegetable. मग आता ह्याचे 2 भाग करायचे असतील तर ह्याच्यामध्ये how are you going to bifurcate? इथे काय चेंजेस होत आहेत? Will you tell me with respect to this? Hello. Yeah. A fruit falling from a tree is a natural. Rusting of iron means we have to tell the answer. Yeah. Lightning is natural change. मानसी has answered, निधी has answered, गौरव. आता बाकी अजून कोण भाग घेणार आहे? टेल मी. वेदिका,
Then I think Prajakta, na? Prajakta, am I right? So you are Shruti. I think I saw your mic unmuted sometime back. I don't know. Others, are they there? आहात का तुम्ही की फक्त ऑन करतात आणि मग जातात? Ma'am, raining is a natural change. They are not responding. I know. Okay. Okay. You are I am. Yeah. Tell me. So rusting of iron, raining. Raining ला काय म्हणणार? Natural. Okay. Lightning and electric bulb. Is it natural or man? man-made. Man change. Yeah. Man-made. Cutting of vegetables. Is a man-made change. Man-made It's change. a man-made change. Okay, very good. आता मला आवाज आला. संकल्पना. नाही, what's his name? Am I right? Sankalpa? Karthik. Karthik. Okay, Karthik K. Okay, very good. So he said that it is a cutting of vegetable is a man-made change. Fine. Now let us go ahead. You told which of the above changes have occurred of their own accord or naturally. आपण ते बघितलं natural changes. त्याच्यानंतर we have previously studied some example of changes. Changes like ripening of fruit, spoiling of milk, natural. These are called as natural changes. Then let me just go. Many changes such as sharpening of pencil, baking bread, cooking food are useful to us and these are therefore classified as useful and harmful. म्हणजे आता आपण एक लक्षात घ्या, we are slowly proceeding towards useful and harmful. पहिल्यांदा आपण बघितलं man-made changes आणि natural changes. Okay, so changes can be divided as to man-made and natural. त्याच्यानंतर whether they are going to be useful and harmful changes. Okay, stepwise we are going. Fine, good. Now, this, what kind of change is falling of a tree in a storm? What is it? Is it useful or harmful? Falling of tree in a storm. वादळात Harmful. 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 Very good, very good. अशी उत्तरे येऊ देत. एकाने जरी उत्तर दिलं तरी इतरांनी सुद्धा येस सायली युअर वेलकम. सो इतरांनी सुद्धा जॉईन व्हायचं. ओके, प्रत्येकाने भाग घ्यायचा. कारण काय आहे, काहीतरी वेगळा पॉइंट मिळतो आपल्याला त्यामध्ये. अरे त्यांनी उत्तर सांगितलं मग मी का बोलू, असं नका करू. सो आय वॉन्ट ऑल ऑफ युअर कंट्रीब्युशन इन टू दिस. रिझन बिंग दॅट की एक म्हणजे आपल्याला बोलायची सवय लागते, नाहीतर आपण घाबरून राहतो आणि मग कधी असं एक्सप्रेस होता येत नाही. तर हरकत नाही, चुकलं तरी सुद्धा इकडे कोणी ओरडणार नाहीये, फक्त सांगू की हे असं नाहीये, असं करा. ओके, सो जसं ह्या बाकीचे जण भाग घेतात तसे तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घ्या and express yourself. Okay, anyways, coming back to this, what kind of change is the conversion of milk into yogurt? Milk into yogurt, दुधाचं दह्यामध्ये, is it man-made, is it Chemical. chemical? Chemical. Very good. पण अजून आपण केमिकल वरती आलेलो नाहीये, आपण फक्त युजफुल आणि हार्मफुल वरतीच आहोत. Useful then. Then useful, ma'am. Useful. व्हेरी करेक्ट. परीक्षेत बघा काय विचारले ते महत्वाचं आहे. वेदर इट इज बीन आस्क्ड मॅनमेड, नॅचरल, युजफुल, हार्मफुल, हे सगळं लक्षात ठेवा. ओके, लक्षात घ्या. ओके. Yes, Saili, we have just started with the chapter and we are doing revision. म्हणजे I'm just reading that chapter. I'm not directly asking those questions. आणि कारण मग I should feel good about it की मी तो धडा वाचून तुमच्या बरोबर पुन्हा एकदा करते. Yes, it's like a recap, correct. Okay, now so let us go ahead. Can you now classify natural and man-made changes you have listed as useful and harmful changes? Okay, म्हणजे पहिले natural आणि man-made, आता ते useful आणि harmful बघितले आपण. Okay, so far we have studied certain type of changes. What can you tell about
two of these, namely bursting of a balloon and ripening of a fruit from the point of view of their duration, the time they take to happen. म्हणजे आता फुगा फोडणं आणि वन मोमेंट, लेट मी जस्ट टेक आउट माय ओपन बोर्ड. जसं फुगा फोडणं आणि हे रायपनिंग ऑफ अ फ्रूट. आता तर आंब्याचं सीझन आहे आणि तुम्ही झाडावरती कैऱ्या बघतच असाल. या Ma'am, we have to tell the changes of useful and harmful or chemical and man-made. Sorry. वन मोमेंट. व्हॉट इज इट बाय? व्हॉट डिड यू से? Ma'am, that bursting of balloon and ripening of fruit. That we have what we have to tell. One moment, I'm coming to that. Bursting of balloon and ripening of fruit. First of all, you can say whether it is man-made and natural, whether it is useful and harmful, and third is with respect to its duration. म्हणजे एका गोष्टीला किती वेळ लागू शकतो आणि दुसऱ्या गोष्टीला किती वेळ, टाइम ड्युरेशन. सो बस्टिंग ऑफ बलून जो आहे तो पहिल्यांदा मला सांगा, इज इट मॅनमेड ऑर नॅचरल? Man-made. 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 हो, आपण टाचणी लावली तर पण कधी कधी नॅचरल होऊ शकतं. ठेवला फुगा कधी कधी समवेअर, बट इट इज प्रिक्ड. ओके फाईन, लेट अस कन्सिडर इट ॲज मॅनमेड. ओके, त्याच्यानंतर रायपनिंग ऑफ फ्रूट, इज इट मॅनमेड? Natural. व्हेरी गुड, सगळेजण नॅचरल म्हणतात, व्हेरी करेक्ट. आणि व्हॉट विथ रिस्पेक्ट टू द युजफुलनेस आणि हार्मफुल? Bursting of Bursting balloon of is iron harmful is and harmful. ripening of fruit is useful. एव्हरीबडी अग्रीज टू दिस, फाईन. आता मला सांगा, म्हणजे आता टाइम ड्युरेशन बघा, एक एक स्टेप वाईज आपण कसे चालूय. मॅनमेड, नॅचरल, त्याच्यानंतर युजफुल, हार्मफुल. आता लेट अस गो टाइम वाईज. वेळ बस्टिंग ऑफ बलूनला किती वेळ लागतो आणि Fast change. Quick change. Fast. व्हेरी गुड. अँड रायपनिंग ऑफ फ्रूट? Slow Slow. change. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ब्रिलियंट, एकदम हुशार. लेट अस गो फर्दर. ओके, so here you can see that the duration of bursting of a balloon is far shorter than that of ripening of fruit. Such are called as fast or quick changes, which you told me, and slow changes. Give some example of fast and slow changes that occur in your surrounding. आता प्रत्येकाने मला एखादं एक्झाम्पल द्या फास्ट आणि स्लो चेंजचं. Let us start from 8 minute. Let me say Sabre is Prajakta. What's her name? Am I right? Yes. Prajakta, can you give the answer with respect to fast आणि slow मध्ये एखादं काही आठवतंय? Okay, Mansi, you tell. Yes. The example of first slow change is attending a lecture. Attending a lecture. Okay, how is that a slow change? Why? Yes. How it is a slow change? Because the lecture is of 1 hour. So Mansi, what change is happening? चेंज काय होतोय बा? इज देयर एनी केमिकल चेंज? ओके, इंटरनली होत असेल मेंदू. Blowing the candle. Miss Canada. Ma'am, blowing a candle. Okay, fine. So Vedika has told one nice example, which is cooking food. Slow change growing of plant. Ma'am, dissolving a sugar in the water without heating. that is a slow change. एक मिनिट मला द्या, मला एक एक हे द्या. मानसी told an example of cooking food. Gaurav told an example of dissolving. Vedika told blowing of candle. Nidhi told something which I didn't hear. What was it? Growing of plant. Slow Growing change. of plant. Lovely, lovely. आणि इकडे दर्शनाचं नाव मला आहे का? दर्शना is she there? Can I tell the example of fast change? No, wait. सगळ्यांना चान्स मिळू दे ना. The others are not talking, so we should not. Saili, you have anything with you with respect to slow change?
Growth of people, fine, very good. Growth of people, fine. GW साकेत काय नाव आहे बाळ? सॉरी मॅम मी दुसऱ्या अकाउंटने लॉग इन केलं. Okay, बरं. What's your this with respect to slow or fast change? मला आता स्लो चेंजचे एक्झाम्पल बरेच मिळाले. आता मला फास्ट वरती जाऊया. Here. Arya's brother, tell me. Fast change. नाही माहिती. Okay, fine. Anybody? I think Gaurav was interested in telling a fast change. Ma'am, lightning a bulb. Cracker. One moment. Vedika, 1 minute. Let me just talk to Gaurav. Yeah, lightning of a cracker. Okay, fine. Yeah, Vedika, what was your this? One was lightning of a bulb and lightning of a cracker. I think these were the two. Okay. Bursting of a candle. Bursting of a candle? Bursting of a candle कसं आहे मला नाही कळलं. Candle doesn't burst बाळ. Bursting म्हणजे काय फुटणं. Candle फुटते? I'm talking of rapid change. Bursting of a balloon is a rapid change. Saili, anything you have? Mansi, you have? Miss, can I tell? Yes, Nidhi, tell. A car accident. Car accident. There are so many changes in that. Car accident. This is fast change. Okay, wait, bursting of a cracker. Okay, fine. Car accident, fine. Fast change. Yes, it is a fast change. Fine. Bang. And then you get. Okay. Then here, anybody else? Mansi, Saili. मॅम Yes. मॅम मी दोघांचंही सांगू का? हो सांग. मॅम स्लो चेंज म्हणजे Stretching of a spring. Okay, wonderful. Yeah, tell me. You were talking to me. Vedika, one moment. When somebody is talking, let that person complete. Yeah. बोल. मॅम स्लो चेंज मध्ये ग्रोथ ऑफ अ ह्युमन बिंग. Growth of a human being. Yes, fine. सायलीने सांगितलं होतं ते. Yes, tell me. Teacher, can I tell? थ्रो अ बॉल. Come again. What is it? Fast change मध्ये काय? थ्रो अ बॉल. Throw a ball. Okay, fine, good. Then, yeah, Mansi, tell now. Good, okay. Mansi, what was your this? You wanted to tell something. Throw a ball. Throw a ball, she told just now, yes. Bursting of cracker we saw. Then maybe flooding could be another change. As she said, accident. You have earthquake also is another change. These are all harmful changes. Revolution of earth around the sun. Okay. Slow change. Fine. Very good. So these are different changes which are happening. So आता एक लक्षात घ्या, as we were talking about your man-made change, natural change, useful change, harmful change, fast change, slow change. Okay. आता पुढे जाऊया. This was you all remember आपण ह्याचं एक we had discussed आणि तुम्ही मला सांगितलं होतं की you all have made such garland of those glass pieces. तुम्ही केलंय हे काम. That is you have to hold the glass bangle फ्लेम वरती and then you need to make एकात एक गुंफून तुम्ही असा त्याचा छान हार करू शकता. तुम्ही बऱ्याच लोकांनी ते तोरण बनवलंय. Now, let us go further. We say that melting some wax and obtaining the original solid wax again is something that we have to do repeatedly. The changes that occur in a forward and reverse direction again and again are called as reversible change. Okay. And a ripened mango, however, cannot be transformed back into a raw mango. Wood cannot be obtained from ash. So, Ata, are you following how we are going? आता next काय आहे सांगा मला. What is the next? Reversible, irreversible. Very smart, very good. Reversible change, irreversible change. Yes, क्या बात है. Reversible change and irreversible change. Okay, so just let me put it down. म्हणजे का आपल्या नजरेसमोर चेंजेस आपण बघतोय. चेंजेस
अरे असं काय एवढं लिहिणं चांगलं होत नाही. इरेज. First one was man-made and natural, correct? Second, useful and harmful, okay? Useful and harmful. Next was what? Quick and fast, right? Quick, fast, or slow. Quick, you can put it as fast and slow. Now we are coming to ह्या प्रत्येकाची एक्झाम्पल्स आपण सिलेक्ट केली. दे कॅन आस्क यू दिस क्वेश्चन एज टू डिस्कस किंवा आयडेंटिफाय फाइंड आउट असं. ओके, डेफिनेशन विचारलं तर प्रत्येकाला एक्झाम्पल देणं महत्वाचं आहे. इवन इफ दे हॅव नॉट आस्क्ड यू, हे लक्षात ठेवा. जरी त्यांनी डिफाईन म्हटलं की तुमच्याकडनं एक्झाम्पल आलंच पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. अगदी 10वीत गेल्यानंतर तर महत्वाचं आहे की whenever they ask you any definition you need to give in because definition आणि example ला मार्क असतात. ओके, आता रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. ओके, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. ओके, फाईन, गुड. मग आता आम्ही बघूया. कॅन यू गिव्ह मी सम एक्झाम्पल्स ऑफ रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल? पहिले रिव्हर्सिबल वरती जाऊया. Miss, can I tell? ओके, टेल. Melting an ice and keeping in the refrigerator, and again it becomes an ice. Very good. Okay, next who is Gaurav? Are you going to tell an example? प्रत्येकाला एक एक चान्स मिळते because we have less examples. मग प्रत्येकाला चान्स. Anybody else? Vedika or Nidhi? Saili? Saili is there? Yes. What happened? Saili is not answering today. Then who is it? Okay. Anybody telling me काय म्हटलंय रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल? Any other irreversible? बाकी समवेअर मला तुमची बाकीच्यांची नावं हे दरवेळेला हे असतं ना, म्हणून माझं चुकेल म्हणून आय एम लिटिल बिट. साकेत, इट्स युअर नेम राईट? सो देन प्लीज आन्सर इफ यू कॅन. सोपं आहे ना, एवढं कठीण आहे? मराठीत सांगितलं तरी चालेल, मला आवडेल. Teacher, can I tell one example of irreversible? शुअर. Bursting of a fire and sprouting of matki. वन मोमेंट. पहिलं काय होतं? पहिलं काय होतं? स्प्राउटिंग ऑफ मटकी इज फाईन, करेक्ट. दुसरं काय होतं? विच वॉज अर्लियर? Bursting of firecracker. व्हेरी गुड. दीज आर इरिव्हर्सिबल, बरोबर? Yes. Miss, निधी, गो अहेड, बोल. निधी, टेन. Ma'am, can I? Nidhi, if you're talking, we are not able to listen to you. Otherwise, put it in the chat box. कारण ऐकू आलं नाही आम्हाला. Ma'am, can I? Yes, Gaurav, you can. Ma'am, dissolving of salt in water is a reversible change. Very correct, very correct. Vedika, you can tell. Yeah. ma'am, clothes getting wet and then dry. Miss, can I tell? Beautiful. Who is it? Nidhi, yes, tell. सायकलीला गंज लागत. Sorry, what is it? Tell the change. Irreversible change. Which one? Which one? ऐकू नाही आला मला बाळ.
Ma'am, can I? Rusting of a bicycle. Rusting of a bicycle is a irreversible change. व्हेरी नाईस. तुम्ही सगळ्यांनी इतके सुंदर चेंजेस Ma'am, can I? सांगितले ना. आय एम रिअली व्हेरी हॅपी. काय छान छान चेंजेस सांगितले रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबलचे. क्लास. ओके फाईन. एनीबडी वॉन्ट्स टू से समथिंग? कोणाला तरी बोला. Ma'am, bursting of a cracker is irreversible हो बाळ, तो सांगितला होता change. कोणीतरी आपल्याला. ऑलरेडी सांगितला होता. आय थिंक वेदिकाने सांगितला का मानसीने कोणीतरी सांगितलं होतं. बस्टिंग ऑफ क्रॅकर ऑल्सो स्टोल. बट स्टील ओके, वेलकम. सो Miss, हा, येस. can I tell one example of irreversible? ओके, गो हेड. Buying vegetables. कम ऑन, बाईंग व्हेजिटेबल्स काय रिव्हर्सिबल चेंज? मला हवं तर मी त्याच्याकडे जाऊन देऊ शकते ना. सी, देर शुड बी सम चेंज. हाऊ आर यू पुटिंग इट ॲज अ. मला सांगशील का कसं तू त्याला चेंज म्हणतेस? आर यू कटिंग द व्हेजिटेबल्स, देन इट इज अन इरिव्हर्सिबल चेंज. But buying of a vegetable is what It is a reversible change. no, she said, but it is going from transferring from one this to the other. No, okay, fine, fine, fine. No, no. Yes, yes. Well, yeah, yeah. Tell me, Randy, yeah. Tell me, please. Unmute yourself and bola. Ma'am, milk into yogurt in reversible change. Very good. Milk into yogurt. दूधाचे Miss, can I tell? Yes. One Rever- moment. Ha, yeah. Tell. Reversible. Which one? Reversible. Uh, Which change is reversible, Nidhi? Nidhi, we are not able. Vedika, you tell. Kaitari, some problem with the mic over there. Yeah. Ma'am, occurrence of an earthquake. Occurring of an earthquake. Okay, fine. Miss, now when audible? Yes, now you're audible. चटई फाटणे. Huh? चटई फाटणे. Chatai fatane is what you are saying as irreversible change. Okay. Okay, fine. Good. So we have got so many changes. आता आपण Miss, you are mute. Ma'am, can I tell a irreversible change? आता बास झाले ना. विल गो अहेड. आपल्याला खूप सारे मिळाले. आय नो दॅट यू आर नोईंग द एक्झाम्पल्स आणि तुम्ही अतिशय सुंदर मला एक्झाम्पल सांगताय. प्रश्न हे आय मीन नाऊ लेट अस गो अहेड. स्ट्रेचिंग ऑफ स्प्रिंग. येस, ओके. इट इज अन रिव्हर्सिबल चेंज. व्हेरी करेक्ट. सांगितलं होतं. या, यू हॅव टोल्ड वेदिका. करेक्ट. आय रिमेंबर तू सांगितलं होतं. आता let us go ahead with some other things. So we have done reversible error. You have told me beautiful Yes, example. I'm really happy with the examples what you told me. Sundar. Okay, fine. Ata, the changes that can occur in a forward direction. Hey, rightening. Hey, bagitla. What is meant by an irreversible change? What is meant by an irreversible change? Ma'am, can I? Miss, can I tell? Gaurav asked first, so let him tell. Yeah. Ma'am, the thing which cannot reverse is called irreversible change. Very good, very good. Example, with example, with example. Meteor shower. Meteor shower. Okay, fine. Vedika, okay. Wait, before that, let Mansi tell. Then I'll come to you, Vedika, because Yeah. yeah. The changes that cannot occur in a forward and reverse direction and cannot be reverse direction again and again are called irreversible changes. Example, cutting of vegetables. Wonderful. Full marks. Good. असा हवा आन्सर. खटाखट खटाखट खटाक. Okay, good. Very good. Yes, Vedika, go ahead. Are, Vedika, you can tell. You wanted to say. Vedika wanted to say or Nidhi wanted to Yes, say? ma'am. Bol. The changes that can never occur back in a reverse direction again are irreversible change. I think your answer is not correct, complete. Why your answer is not complete? Ma'am, because of example.
एक्झॅक्टली. तिने एक्झाम्पल दिलं नाही, तिने पटकन आपल्याला डेफिनेशन सांगितलं. मी काय म्हटलं, डेफिनेशन बरोबर तुमचं एक्झाम्पल आलं पाहिजे. Net is going again and again. Okay, okay, fine. Will do. If you cannot, then chat, then I'll read it out. Fine. So you all have told me the definition of reversible and irreversible changes. Wonderful. So, Ma'am, okay. thundering of light. Thundering of clouds. Ma'am, there was network issue, that's why. Okay. So thunder, no, it is not thundering of lights, it is thundering of clouds. ढग गडगडतात, बरोबर? Yes, ma'am. हा, वीज चमकते. सो लाइटनिंग इज अ डिफरंट फिनॉमिना, थंडरिंग इज अ डिफरंट फिनॉमिना. म्हणजे थंडरिंग वेगळं आहे आणि लाइटनिंग वेगळं आहे. कळलं? Yes, ma'am. Okay. हा, ओके. चला, लेट अस गो अहेड प्लीज. सो हियर यू आर. नाउ व्हॉट, हा, आता वी आर गोइंग टू द नेक्स्ट पार्ट. What comes after day? What is the next stage of sunrise? What comes after high tide? Then a bird flying from the tree, flooding. What does all these example indicate? आता कुठच्या Periodic changes Periodic and non-periodic changes. Very good. and Very, non-periodic. very Periodic good. and non-periodic. Periodic and non-periodic. सगळे एकदम हुशार आहेत या क्लासमध्ये. Good. I enjoy teaching this class. I wait for my Monday lecture. आता इकडे आपण लिहूया periodic and non-periodic. बरोबर? Okay. Non-periodic. Good, good, good. सुंदर. ओके. आता काय करायचंय? So how do you, what is a periodic change and what is a non-periodic change? पहिले आपण periodic change चं definition. Can I? Miss, can I do? Wait, Ma'am, can somebody who has not answered, then Saili, you can put it into the chat box if you are having any network issue. You haven't been answering, so or else to here बाकी y'all ज्यांना येत आहे ना, संकल्पना आहे काय बाबा मी ह्याचं. Yeah, Vedika, wait. Let us ask Saket, then Prajakta. मला नावं येत नाही आहेत त्यांची. रणदिवे is, then Vilas Sabes, she doesn't answer only. Darshana Pawar is, Saket, you can answer. What is, tell me, periodic change. How would you define periodic change? Miss, can I? You will get a chance. तुम्हाला मिळणारच आहे. You are always giving the answer. पण जे नाही बोलले ते mic issue. Okay, you can put it into the chat box. Can you put it into the chat box? By the time you're putting it into the chat box, I'll ask here. Okay, Mansi, tell Gaurav also, Vedika also. All. Yes, ma'am. Yeah, one moment. Ma'am. एक मिनिट. मानसीला बोलू दे, मग गौरव तू सांग. हा. The changes occur again and again after a definite interval of time. Such changes are called periodic changes. Example, occurrence of season. Very good, very good. Gaurav, you want to add anything to this answer? You want to tell something? We are talking of periodic changes. Bolo. Ma'am, the changes occur after. The changes occur at the certain period of time are called periodic changes. Example, occurring of tides. Occurring of tides. Beautiful, beautiful. Then, Vedika, what do you want to tell about this change? Yes, ma'am. Periodic changes are changes that occur again and again after a definite interval of a time. Example, high and low tide of a sea, movement of hand of clock.
Very nice, very nice. Anybody else wants to add something to it? Otherwise, we are going for non-periodic changes. Nidhi, you want to add something to it? Saket, by the time, have you put into the chat box? काही टाकलंयस का chat box मध्ये? You can in between, you can always put it into the chat box. Yeah. Okay, shall we go to non-periodic changes then? Yes. Ma'am, can I tell the example of periodic Okay. changes? Vedika also wants to tell something before we go to non-periodic changes. Gaurav, you tell example of Ma'am, the rotation or revolution of the earth around the sun. the rotation and revolution of. The earth around the sun. Okay, very good. Yeah, Vedika, what you want to tell? Ma'am, definition of non-periodic change. Madam, just to give me some time, 10 minutes. I'm already into a class. I will give you a call. Yeah, thank you so much. I'll give you a call. Yeah. Yeah, okay, sorry. That was one call which I wanted. Tell me, please, what are you talking, Vedika? I missed it. Ma'am, I was telling definition of non-periodic change. No, non-periodic. Okay, fine. Go ahead. Tell me the definition of non-periodic change. Changes not occurring again and again after a definite interval of a time are called non-periodic change. Example, breaking of a stone. Okay, good. Very good. Now, Mansi and Gaurav, anybody wants to add Yes. something to this? Okay. Ma'am, The can I? changes will reoccur. Let Mansi, yeah. The changes will reoccur after one occurrence if even if they reoccur, the time interval is not fixed. The changes are called non-periodic changes. Example: earthquake or raining or heavy rain. Very nice. Very nice. I like the definition. Vedika ने छान दिलेलंच होतं. You did it. You gave a different this. Okay. Now, Ma'am, can I? Gaurav, you tell. Nidhi also wants to tell some example. We'll talk to her later. Gaurav, yeah, go Yes. ahead. Miss, can I audible? The events that do not repeat themselves after the regular intervals of the time are called non-periodic changes. Example, natural disaster like cyclone or lightning. Very good. Very nice. Very nice. Okay. Now let Nidhi tell. Okay. Miss, can I audible? Yes. Nidhi, don't ask audible. Nasil audible, so we'll tell you. Go ahead. Uttar sang. Periodic change examples: high and low tide of the sea, movement of hand of clock. Very good. Very good. Very good. Yeah, Saket, you have written over here into the chat box that I'm weak in science. Fine with me. पण तुला जर काही म्हणजे वाटत असेल, सी मेनी अ टाइम घाबरायचं नाही. चुकलं तर चुकलं. इकडे कोण ओरडणार आहे कोणाला? वीक इन सायन्स असलं तर तो कॉन्फिडन्स बाळ कधी येणार? यू विल नेव्हर गेट दॅट कॉन्फिडन्स. काही म्हणजे यू जस्ट टेल. इकडे मानसी कसं किती छान बोलत असते. शी इज समजा तिला सांगितलं नाही हे बरोबर नाही. शी सेज ओके फाईन, गो अहेड विथ इट. सी तुम्हाला जर का माहित असेल तर मग मी कशाला हवे किंवा अजून कोणी टीचर्स कशाला हवे, राईट? सो डोंट कीप दॅट थिंग ऑन युअर माइंड की मला येत नाही, मी वीक आहे. यू जस्ट ट्राय टू ओपन अप. येस. ओके. कोणीही असं म्हणजे उगाच उगाच माझं चुकेल वगैरे. आय डोंट वॉन्ट दॅट. आय वॉन्ट यू ऑल टू स्पीक, यू ऑल टू एक्सप्रेस युअर सेल्फ. ओके. चुकलं तर बघू आपण. कोण इकडे कोणाला खाणार आहे का? एम आय शाउटिंग? हा, मी शाउटिंग कधी करेन, गडबड झाली, काय झालं, असं झालं, बट आय नो इट्स ओके त्याच्यामध्ये. बट यू मोस्ट इम्पॉर्टंट इज आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू एक्सप्रेस. इथे आता काही जण नुसते ऑन करून आहेत आणि बहुतेक ते दुसरं काहीतरी करतायत बिकॉज दे आर नॉट कमिंग आउट. कारण कुठच्याच आतापर्यंत आता जवळजवळ 2-2.5 महिने झाले मला वाटतं. वी स्टार्टेड वे बॅक इन सप्टेंबर ऑक्टोबर, क्वाईट सम टाइम. आणि त्या ह्याच्यामध्ये मला फक्त सायली, मानसी, गौरव अँड देन वेदिका, समटाइम्स निधी आता बोलायला लागली. पण अदर्स आर नॉट बीन टॉकिंग ॲट ऑल.
तर मग what I want to tell you is that how will I means you which means you're just putting it on. मग माझा प्रश्न हा तुम्हाला आहे की मग तुम्ही कशाला उगाचच एंट्री करता, वेस्ट टाइम कशाला करता, तुमचा पण टाइम करताय मग हा वेस्ट होतोय, राईट? सो यू शुड जे काम तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, नाहीतर त्या कामाला अर्थ नाहीये. असं डबल डबल करून काही उपयोग नाहीये. ना तुम्ही धड तिथे पण जस्टिस करत आहे, ना तुम्ही इथे जस्टिस करत आहात. ओके, मे बी माईक इश्यू असेल तर यू डू इट इन द यू पुट इट इन टू द चॅट बॉक्स. ओके, वी आर देअर, बट कित्येक जण लिहितात माईक इश्यू आहे, दे आर जस्ट पुटिंग इट इन द चॅट बॉक्स. ओके, सो अँड दिस इज युअर, तुमचा हा जो ही जी वेळ आहे ती तुमची क्लासची वेळ आहे. मग तुम्ही दुसरं काही करता कामा नये. यू शुड बी हिअर अटेंडिंग सी अदर्स. आणि मजा येते त्यांनी. वी आर हॅव्हिंग अ फन क्लास. असं काही नाही की इकडे कोणी स्ट्रिक्टली अगदी परीक्षा घेतल्यासारखं चालू आहे इकडे. ओके, या फाईन. आय थिंक मानसी यू वॉन्टेड टू से समथिंग. मिस करून मी बघितलं तुझ्या चॅट बॉक्स मध्ये, बट आय डोंट नो फर्दर. या, येस सर. ओके, यू सेड येस सर. सो No. okay, fine. Chalo. Now let us go to, we have talked about periodic and non-periodic changes. Okay. Atta, let us come to the most important thing. Okay. See, these changes, some examples are there. We have talked about these. Which of the following changes shown in the picture are temporary? Okay, fine. So now what again is remembering is now temporary and permanent changes. Okay. Next part which we are coming to is, एक minute, where is my board gone? Yeah, here we haven't spoken about. आता पुढचं आहे ते काय रंग घेऊ? Physical change and chemical change. पण त्याच्या आधी एक आहे ना बाळ, दिस Periodic and पिरियॉडिक आणि नॉन पिरियॉडिक झाला ना आपला. yes. No, ma'am. After periodic and non-periodic, it is Physical. given physical and chemical only. Is it? Okay. Yes. Yes, ma'am. One moment. See, I know it is given physical end, but see which of the following changes shown in alongside picture are okay, permanent and temporary, which is a part of your physical and chemical change, which is okay, fine. Which of these are permanent? In which of the changes did the original matter undergo a change? Because now slowly we are going to come to the definition of physical and chemical change. In which of these changes has a new substance getting formed? Okay. So now in these example, some of these example, the properties of the original substance remain the same. Their composition remains unchanged. No new substance is formed. Such changes are called as physical change. I'll ask you all the definition. I'll ask you all the examples also. मला एकदा फक्त, this is very, very important. The change due to which one substance is transformed into another substance having new and different properties is called as a chemical change. Okay. So now coming to you people, what do you want to add to this? आता तुम्हाला इथे काय सांगायचंय? मी गप्प बसते. आता तुम्ही सांगा. Ma'am, can I? Yes, Gaurav, tell. Ma'am, physical change, the chemical composition of a substance do not change, easily reversible. No new substance are formed. Example, melting of an ice. Miss, can I tell? Yes, tell me The please. physical changes are reversible. Example, evaporation, boiling, dissolution, etc. Ma'am, can I tell the definition of chemical change? Miss Kennedy. वेट या टेल मानसी. अजून बाकीच्यांना बघूया ना काय म्हणायचं आपल्याला. इतकं फास्ट जाण्यात काय. आय नो ऑल ऑफ यू नो इट. यू ऑल आर डुईंग इट सो ब्युटिफुली वेल. आय एम व्हेरी हॅपी दॅट यू पीपल हॅव आर प्रिपेअर्ड. सो गो अहेड. मानसी सांग. Yes. The definition of chemical change. Sorry, definition of chemical change. Okay, fine. Gaurav also wanted to tell something, but go ahead. Chalil. I'll give you a chance because Gaurav already told something about physical change. Sorry, Gaurav, I'm telling Mansi to tell it. Okay. Yeah. It's okay, ma'am. Yeah. Thank you. Yes, tell Mansi. The change due to which one substance is transformed into another substance having new and different properties is called a chemical change. For example, ripening of fruits.
Very good, very good. Yeah. Anybody wants to add something to this? Not. Can Yeah. Ma'am, the chemical composition of a substance does not remain same in chemical change. It is not easily reversible. New substances are always formed. For example, burning of a paper. Wonderful. Vedika, Nidhi, does anybody want to add anything? Mansi Hello. has unmuted herself. Yes, Mansi, tell me. Miss, I have a doubt that the conversion of milk into yogurt, is that the chemical change or it will be physical only? मला एक सांग, पहिले मिल्क म्हणजे दूध, दुधातनं योगर्ट म्हणजे दही होतं. दह्यापासून परत तू मिल्क मध्ये जाऊ शकते का? No. मग क्वेश्चन. It is a chemical change. Correct. Very correct. Understood? Yes, ma'am. Thank you. Yes. There are these some, there is some, it is getting converted. There is a chemical process happening when you are getting the yogurt. You cannot go back to this. Same thing for the ripening of fruit. आंब्याची कैरी होऊ शकत नाही ना. एकदा ते आंबा काळा होऊन खराब होऊन जाईल जर आपण तो खाल्ला नाही तर. Okay. Ma'am, Yes. ma'am, can I tell the example of chemical? Yes. Conversion of milk into yogurt and stretching of a spring is a physical change. Yes, Mansi, chemical change is irreversible. Gaurav, repeat your example of chemical or physical. मला काही कळलं नाही. 2 मिनिटं. Ma'am, I have told the both. Okay, fine. Then you're right. I thought you were talking about chemical only. Okay, fine, good. Anybody else? Shall we go further? Mansi, what do you want to say? Miss, can I tell one example of chemical change? Okay, tell. Bursting of a firecracker and burning of the wood. Okay, very good, very good. Fine. चालेल. मग आता let us go ahead. Miss, you are mute. नाही तिकडे जाते तेव्हा मी मी म्यूट करते आणि इथे असताना मी अनम्यूट राहते असं काहीतरी होतंय ते. Anyways, so now here this is one example. Let's go through which of the following are physical changes and which are chemical. Making a table from wood, making a table from wood. What kind of a change it is? Making a table from a wood is a chemical change. I'm, Yes, Ma'am, ma'am. it is a physical change. I'm not happy with the first answer. Ma'am, making a table from a wood is physical change. करेक्ट. बिकॉज तुम्ही त्या वूडच्या कॉम्पोजिशन मध्ये चेंज करत नाहीये ना. तुम्ही कापताय आणि मानसी बाळ दरवेळेला सॉरी म्हणू नकोस. इट्स ओके बाळ. एव्हरी टाइम यू आर नॉट गोइंग टू से सॉरी. फाईन, यू जस्ट सेड इट बिकॉज तुला तसं वाटलं म्हणून. यू डोंट मीन एनी हार्म, राईट? जेव्हा सॉरी कधी म्हणायचं की काहीतरी असं हे आपला पाय दुसायला लागला आपण सॉरी म्हणतो. आन्सर चुकलं, इट्स ओके, फाईन. तुला जर माहित असेल तर मी कशाला हवी आहे तुला. ओके, इट्स ओके. नाउ यू नॉट गोइंग टू राईट एव्हरी टाइम सॉरी सॉरी सॉरी. गडबड केली आणि मी तुला ओरडले तर ठीक आहे बाबा, देन यू कॅन से सॉरी, बट नॉट बिकॉज युअर आन्सर इज रॉंग. इट्स फाईन, यू डिडंट नो दॅट, वी आर गोइंग अहेड. Don't get that sorry feeling over there. I don't want that. Anyways, so woodच्या composition मध्ये चेंज करत नाही आहोत. Burning of wood is a physical or chemical change. Ma'am, it is a chemical. Chemical. Very. Chemical change. Now, are you comfortable? Burning of wood is a chemical change. Are you guys comfortable with physical and chemical? Silly mistakes Yes, करू नका. Yes. Yeah, don't make silly mistakes. एक विचारात घ्या की when it is a chemical change, it is irreversible, and when it is a physical change, the properties of that matter do not change.
इट इज जस्ट मी फर्निचर करताना वूडचं फर्निचर केल्यानंतर त्याच्या वूडमध्ये माझा बदल झालेला नाहीये ना. माझं वूड जे आहे तेच लाकूड ते लाकूडच राहिलंय. पण मी जेव्हा बर्न करते त्यावेळेला माझं लाकडाची काय होते ऍश तयार होते बरोबर. म्हणजे त्याचे कॉम्पोनंट जे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन नाव यू नो की वूड इज मेड म्हणजे इट इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड और इट हॅज एलिमेंट्स कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मेजर मेन एलिमेंट्स. सो त्याच्या जे आहेत ते इट हॅज बिकम कमिंग डाऊन इन टू कार्बन डायऑक्साइड सो अँड ऍश. So what I want to tell you is that की you just see what kind of change is happening आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या ह्याला डिसाइड करा whether it is a chemical or whether it is a physical change. Okay, fine. Let us go further. एक 2-4 मिनिटं मी पुढे घेते because I started at after 6 minutes. So let me just complete that. Is it okay with you people? Yes, Yes. yes, ma'am, it is okay. Thank Yes, you. ma'am. Yeah. So now here we are. Let us see what it says. Which of the following are physical changes? And hey zhala. Let us go. Evaporating dish, sugar, burner, tripod. Take some sugar in an evaporating dish. Okay. Place the dish on a tripod. Tripod stand म्हणजे जसं आपल्याला बर्नर खाली लावायचं असं 3 त्याला पाय असतात म्हणून त्याला ट्रायपॉड. ऑब्झर्व द चेंजेस टेकिंग प्लेस इन द शुगर म्हणजे ती शुगर हीट करायची एका डिश मध्ये घ्यायची आणि ती इव्हॅपोरेटिंग डिश म्हणजे अशी खोलगट वाटीसारखं असतं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आणि हीट. स्टॉप हिटिंग वेन अ ब्लॅकिश सबस्टन्स इज सीन ॲट द बॉटम ऑफ द इव्हॅपोरेटिंग डिश. काय होतं हीट करायला लागल्यानंतर ते काळं काळं व्हायला. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस डज द अबव प्रोसेस ब्रिंग अबाउट. आता ह्याच्यामध्ये काय झालंय वेदर इट इज केमिकल और वेदर इट इज फिजिकल. ज्या वेळेला तुम्ही शुगर जी आहे तिला बर्न केलं काळं केलं तर मग तुम्हाला साखरेच्या ह्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत वेदर इट इज केमिकल और वेदर इट इज फिजिकल. Ma'am, व्हेरी करेक्ट. कारण तुम्ही जे साखरेला आता काळं बनवलं ना अगेन यू आर डुईंग दॅट इज बर्निंग ऑफ दॅट इट इज कार्मलाइज्ड. त्या साखरेला कार्मलाइज या इट इज अ केमिकल चेंज दॅट इज द होल कार्बन नाउ इट्स गेटिंग कन्वर्टेड इन टू चार्कोलाइज किंवा कार्बनाइज. ओके. सो कधी कधी काही पदार्थांमध्ये चॉकलेट केक वगैरे कॅरमेल म्हणजे थोडंसं बर्न केलं जातं. शुगर इज ब्राऊन म्हणजे थोडं शुगर आहे ना ती ब्राऊन करून यू यूज दॅट कॅरमेल सिरप वगैरे असं ते काही काही खाते वेळी येस कॅरमेल शुगर या दॅट शुगर इज स्लाइटली बर्न्ड. अगदी खूप नाही बर्न करत नाही तर ती कडवट लागेल. ओके. सो यू आर चारिंग द शुगर टू अ सर्टन एक्सटेंट. तुम्ही तिला जाळलं जाते. ओके. म्हणजे मग तुम्हाला ते क्रिस्टल शुगर मिळणार नाही. पांढरे जे शुगर दाणे होते आता तिच्या प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस व्हायला लागले. सो इट इज अ केमिकल चेंज. ओके. Similarly, when an iron article rusting of iron, reddish brown layer forms on it. A greenish layer is seen on the copper articles. तांब्याच्या ह्याच्यामध्ये. This is known as metal corrosion. And because of this, matter becomes weak. Corrosion is caused by oxygen, moisture vapors, and all that. Okay. So while classifying changes, we take into account only one criteria at a time. However, a number of different criteria can be applied to the change. Okay. Another thing, iron articles are given a thin coat of zinc to prevent corrosion. This is called as galvanization. Galvanization, even kalhai pan करतो. Galvanization is to prevent iron articles from rusting. It is a coat of zinc आतल्या बाजूने दिलं. तसंच कॉपर आणि ब्रास आर्टिकल्स आर कोटेड विथ टिन ज्याला आपण कलही म्हणतो. कलही करणं. आता तुम्ही बघितलंय की नाही मला माहिती नाही. इट इज लाईक युअर गिव्हिंग टिनिंग ऑफ दोज आर्टिकल्स. कलईची आपल्या घरी भांडी असतील ना तर त्यांना नाहीतर आपलं जेवण त्याच्यामध्ये कळकू शकतं. इट कॅन बिकम द फूड मे नॉट इट गेट स्पॉइल्ड इफ यू डू नॉट डू द टिनिंग ऑफ काही जुन्या भांडी असतील त्याला या. Another thing is that due to this you have powder coating. It is also called as now नवीन खिडक्यांना वगैरे असतं ना आपले and you have those sliding windows and also there is this is called as powder coating. Coats of various colors are applied on metals like iron and aluminum. They prevent the corrosion. All this is give you an aesthetic value. Aesthetic value म्हणजे काय दिसायला पण सुंदर दिसतं पण त्याच्याच बरोबर तुम्हाला
main purpose is to prevent it from rusting. Okay. So all this is this was the gist. Of course, मी हे लिहिलं नाही फार महत्वाचा changes which is this is so लिहायला. Ma'am, Mansi want to tell something. Yeah, one moment. Let me just complete this and then I'll talk to Mansi. At the end of this, all you have physical, see the way I'm writing, and chemical. म्हणजे आपण हळूहळू आपला प्रोग्रेस कसा झाला चॅप्टरचा. केमिकल, man-made, natural, useful, harmful, quick, slow, reversible, irreversible, periodic, non-periodic, temporary, permanent, and finally you have physical and chemical changes. Okay, so this completes the chapter so far. फक्त त्याच्या धड्याच्या खालचे क्वेश्चन्स आपण पुढच्या ह्याला एकदा बघूया. But Yes, ma'am. yeah, आता Mansi, you wanted to tell something? Go ahead. No, ma'am. Okay. So I hope you enjoyed this and revision मध्ये काही लक्षात म्हणजे काही आली नाही गोष्ट किंवा काहीतरी राहिलं किंवा काहीतरी करावंसं वाटतंय तर लेट मी नो. नेक्स्ट टाइम विल टेक दॅट पार्ट. सो दिस Ma'am, या ma'am, the earth rotates around itself or revolves around itself? Ma'am, rotate. anybody else wants to tell something about rotation and revolution? I want you to find out, Gaurav. Next lecture, I want you to tell us. Yes, Nidhi, you want to tell something about rotation and revolution? Okay, ma'am. Ma'am, can I? Yes, please do, Vedika. Ma'am, Earth rotates around itself and revolves around the sun. Okay, fine. Gaurav, if I still want you to read and come. Miss, Yes, Mansi. Okay, Miss, ma'am. Miss, in next lecture, now in this lecture we have completed the recap of the lesson. So in next lecture we will you ask the questions to Yeah, us. very correct. Next lesson, I of course you prepare one more lesson. आता पुढचा lesson कुठचा ठेवायचा, and I will start with the question answers of this chapter. And which other lesson you want to me to take? Miss, line wise only we will go. After 13 means Ma'am, 14 is is there. element compounds and mixture. Yes. Okay, very good. Elements compound. Yes, ma'am. So you all prepare for element compound and mixture. Will go fast, but element compound and mixture is a big chapter. त्यामुळे तो लवकर लवकर घ्यायला पाहिजे आपल्याला. It's a very big chapter. Okay. So we may not go into details. जसं आपण आता गेला हा लहान होता म्हणून, because मला प्रत्येक रिव्हिजनला we have 4 chapters. So 4 दिवस तर जाणारच आहे ना. So and when are your final exams or anything? कधी आहेत? काही सांगितलंय का? Ma'am, Not our declared. final exam in April. Miss, my April. final exam is started from 15th March. 15th March. Okay. So we need to complete before that something, right? आपलं तसं झालंय पण आपली रिव्हिजन तर कम्प्लीट व्हायला पाहिजे ना. So Yes. fast केला पाहिजे आपल्याला. Okay. Anyways, so I'm exceeding my time. Therefore, I'm just saying bye bye to you all and stay safe. अजून बाहेर जाऊ नका and take care. Yeah. Okay, ma'am. Bye, ma'am. Thank you, ma'am. Yeah. Good night, ma'am. Yeah. Take care. Bye bye. Bye, ma'am. Bye bye. Yes, Mansi, you wanted, I think you want to, I mean, your camera on karti yes? Okay, fine. Ma'am, happy Women's Day. Oh, thank you so much. Wish you the same, dear.